आणि गृहिणी ही काय करू शकत नाही, तर गृहिणी ही ज्या पद्धतीनं घर सांभाळते त्या पद्धतीनं गृहिणी ही प्रभागाचा विकास करण्यासाठी सुद्धा सज्ज होऊ शकते. होय, अशाच प्रकारची धारणा आणि अशा प्रकारचे एक विजन घेऊन प्रभाग क्रमांक 3 मधून आपल्यासोबत जोडलेले आहेत आशाताई समुकराव. प्रभाग क्रमांक 3 मधून त्या काँग्रेस पक्षाकडून नगरसेवक पदाच्या दावेदार आहेत. त्यांना प्रभागाचा विकास करायचा आहे, त्याबरोबर त्यांना घरी सांभाळायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत. काकू नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये. तर ज्या पद्धतीने आता मी म्हणलो की काँग्रेस पक्षाकडून तुम्हाला उमेदवारी हवी आहे आणि विशेष म्हणजे तुम्हाला याआधी कोणता सामाजिक सार्वजनिक कामाचा अनुभवही नाही, तर काय वाटतं तुम्हाला, पक्ष तुम्हाला उमेदवारी देईल का आणि का तुम्हाला उमेदवारी पाहिजे नगरसेवक पदाची? मला उभं राहायची म्हणजे कारण त्याच्यात उभं राहायचं जे आहे. बर, मला ते बघवत ना, रोड नाही, नाली नाही, पाणी नाही, त्रास कुठवर काढायचा. लेकर बाळ पाण्यामध्ये जाणारे येणारे पावसामध्ये. आता मोठ नगरसेवक झाले, नगरसेवकाकडे जाऊन बी काही उपयोग झाला नाही माझा. बर, त्या पाण्यातूनच जायचं, पाण्यातून यायचं, 4 बाऱ्या त्याच्याकडे जायचं. आम्हाला पाणी नाही गलीला, आम्हाला पाणी द्या गलीला. बरं बरं करता झालं, ती मागच पडणार. मग मी इतक्या दिवस कटाळून मी आता पाऊल उचललाय, तर मी ही सांभाळू शकणार. बर, किती वर्षापासून तुमच्या प्रभागामध्ये पाण्याचं तर झालं, अजून कोणता त्रास आहे? त्रास नाल्याचा आहे, झालंय दारू, निशाबाजी, नवे तरणे पोरं मेले, त्याच्यावर कुणी देखील देत नाही. दारू पिण्या कोण द्यायले? तिकडं हाना माऱ्या करणं, तिकडं जाणं, बघायचं कुठवर माणसानं. माझे लेकर मंजुरी करून खाणारे म्हणून मी आता हे पाऊल उचलाय. मी ह्याच्यामध्ये पक्ष तुम्हाला तिकीट देईल असं वाटतं का? कारण काँग्रेस पक्षामध्ये खूप स्पर्धा असते, आपण नॉर्मली पाहतो पक्ष तिकिटासाठी खास करून. देतात आम्ही तिथे काँग्रेस पक्ष जे आहे तर तिथे आहे, तर ते आम्ही आहात तिथे आहेत. बर, मग आम्हाला त्यांनी घर दार सगळं दिलेले आहेत. आम्ही कवापासून साहेब होते तेव्हापासून आम्ही त्यांच्या हाताशिवाय आम्ही कुठं मतदान केलेलं नाही ना, काही नाही. आम्हाला तेच पाहिजे. बरं, म्हणजे विलासराव देशमुखांच्या काळापासून त्या ठिकाणी तुम्ही काँग्रेस पक्षाचे समर्थक कार्यकर्ते राहिलेलात असं म्हणायचं. त्या काळामध्ये काय परिस्थिती होती, म्हणजे ज्यावेळेस घर वाटप केले, साहेबांना पाणी दिलं, माणसाच्या अडचणीला पडत होते, आम्ही त्यांनी. अनेक वर्ष तुमच्या प्रभागाचा नगरसेवक हा काँग्रेसचाच राहिलेला आहे. महिला जरी बघितली तर काँग्रेसचीच महिला राहिलेली आहे. काही विकास झाला नाही का पक्ष? काहीच झाला नाही, महिलांना काहीच केलेला नाही. केलं नाही त्यांनी, कुठलाच केलेला नाही. रोड नाही, नाली नाही. त्यांच्याकडून किती बऱ्या आम्ही गेला, पाणी आम्हाला पाणी द्या, आम्हाला पाणी द्या. पाईप दिला, त्या पाईपाला पाणी येणं नाही, काही नाही. मग पाणी आम्हाला येत नाही म्हणून किती बऱ्या जावा आम्ही कुठून पाणी आणताव, फार खालून पाणी आणताव. सगळेजण नळाला पाणी पितात, आम्ही खालून टाकीचं पाणी आणताव. बरं, बघा निवडणुका म्हणलं की वातावरण कसं आहे की उमेदवार हा पैसेवाला असावा, उमेदवार पैसा वाटतो, दारू वाटप करतो, मग कुठेतरी लोक त्याला मतदान करतात. आणि खास करून तुमचा जो भाग आहे तो मागास भाग आहे, आपण म्हणूया तो झोपडपट्टीचा भाग आहे, स्लम आहे. तुमच्याकडे तर काही पैशाची व्यवस्था दिसत नाही. आता काय, म्हणजे कसं बघताय निवडणुकीकडं आणि तुमच्या निर्धन असण्याकडं? का बघता, आता माझ्या माग पाठुंबा घेऊन मी, माझ्या माग बाया 4 अशा बाया महिला घेऊनच मी काम करणार. बरं, पैसे वाटायला आहेत का तुमच्याकडनं? कुणाकडे? तुमच्याकडे पैसे वाटायला साहेब आता माझं कुठले पैसे राहणार? फक्त मी लोक तर अलीकडे पैशावरच मतदान करायला म्हणून विचारलं तुम्हाला मी. त्यांनी केले बी तर मी साहेबाला हेच करणार. साहेबा कोण मागणार म्हणल्यावर मागणार, उभा राहणार म्हणल्यावर राहणार. बर, साहेबांना मला हाती धरावं. बर,
अजून एक प्रश्न आहे की नगरसेवक म्हणून निवडून आल्याच्या नंतर खास करून महिलांच्या बाबतीत आपण हे बघतो की महिला नगरसेवक म्हणून निवडून येते, मात्र कारभार जो आहे तो तिचा पती पाहतो किंवा भाऊ किंवा नवरा असं, तर मुलगा मे बी. तर तुमच्या बाबतीत तसं काय होणार आहे? नाही होणार, मी स्वतःच करणार. बर. ते स्वतःच काम मी करणार. मी मुलाला येऊ देणार नाही, ना मालकाला येऊ देणार नाही, ना भावाला येऊ देणार नाही. मी स्वतःच उभा कुठे बी राहणार, स्वतःच करणार आणि लढणार मी. आपण मान्य करू की समजा काँग्रेस पक्षाने तुम्हाला तिकीट दिलं, उमेदवारी दिली, नगरसेवक पदाला उभंही केलं, तर या माध्यमातून मग लोकांना तुम्ही काय सांगणार आहात? मी त्यांची लाईट, नळ, पाणी मी जर निवडून आले तर त्यांचं पाण्याचं, नळाचं, रोडचं, लेकराच्या शिक्षणाचं, दवाखान्याचं मी त्यांचं पार पाडणार. सगळ्या समस्या मिटवणार, सगळ्या समस्या त्यांच्या मिटवणार. बर बर. मी त्यांचं कुठलंच रोखू देणार नाही. लोकांच्या तक्रारी असतात की नगरसेवक झाल्यावर फोन बंद करून झोपते, नाही, मी वार्ड मध्ये येत नाही. मी गलीमध्ये आज किती वर्षानं राहते हो. मी किती वर्षानं काम दाम लोकांच्या तोंडावर करते हो. कधी त्यांनी मला वाकड करून त्यांनी मी बी त्यांनी बघत नाही, ते बी मला बघत नाहीत. मला चांगलीच ओळखीत त्यांनी, तर त्यांनी का मला निवडून देवं. मी त्यांचा कुठलाच अडथळा कामाचा आणणार नाही. आणि बघा, सगळ्याच गोष्टी नगरसेवकाच्या हातात नसतात. काही गोष्टीसाठी सरकारला बी भांडावं लागतंय, गल्लीमध्ये काही सुविधा नवीन आणण्यासाठी. भांडते की आहे का त्याची तयारी? माझी तयारी आहे त्यांनी भांडण्याची. बरोबर. उपोषणाला बसावं लागतं, आंदोलन करावं लागतं. आंदोलन करते, उपासनाला बसते, त्यांनी जिथं म्हणतील तिथं मी उभा राहते. पण हे लोकांसाठी मी सेवेसाठी उभा राहणार. बरं, आता मला सांगा, गल्लीमध्ये महत्वाचे काय प्रश्न आहेत नेमके? आता तुम्ही आपण ते नशेचा तर आपण प्रश्न बोललो, अजून काय काय प्रश्न आहेत? गरज काय आहे लोकांना आता गल्लीत? लोकांना गरज नाल्याची आहे, रोडची आहे, लाईटीची आहे, कुणाला दवाखाना आहे, झालं कुणाच्या शाळेच्या लेकराची तक्रार आहे. फीस जास्त झाली तर मग ऍडमिशन मिळत नाही, अशा काय तक्रारी आहेत का? तक्रारी आहेत. मग ती कुणच आता गेलं नगरसेवकाकडे गेलं, आम्ही काय करणार? तुम्ही मायबाप आहो, तुम्ही बघा. मग हे असं आणि मत मागायला आल्यावर कसं करतात? पाय धरतेत, पाय धरतेत. सगळं मग आता इतक्या दिवस मी करून बघितलंय, तर मला आता भयानं तिकीट द्यावं, मला निवडून आणावं, मी सगळं लोकांचे प्रश्न मी सोडवावे. मग 10-20 वर्ष या नगरसेवकाचं बघितलं म्हणा की बघितलं, मी बघितलं. निवडणुकीला येणं, पाया माझे बक्कळ मी हे केलं, बघितलं लोकांचं, सगळं लोकांचं बघितलं मी. कुणी हाती लागलं? तुम्हीच निर्धार केला? आता मीच निर्णय केला, मीच उभा राहणार. मला भयानक तिकीट द्यावं, मला उभा करावं, मी सगळी समस्या आता पाऊल पुढे टाकले म्हणायचं. हा, मी पाऊलच पुढे टाकला आता. बरोबर. हा, मी आता पाऊल महागारी घेणार नाही, मी भयाला प्लस प्रश्न येऊ देणार नाही. मला लोकांची सैन व्हायना, परेशानी लोकांची बघून मी बी कष्टच करून खाणारी बाया. मी काय घरातून मोठी ह्याची नाही, श्रीमंत मी नाही, मी लय गरिबीची बाई. पण मी आता गरिबीतून त्यांनी मी म्हणजे तुम्ही गरिबीमधून आल्यामुळे तुम्हाला गरिबांच्या समस्यांची जाणीव आहे. मी जाणीवच करणार त्यांची. भयानं मला बर भया करतील का विचार तुमचा, वाटतंय का? भयानं करावंच लागेल. बर करावा भयानं विचार. भयाचा हा विश्वास मला भयानं ह्या बारला देव आणि माझं काम भयानं विचारावं. बर मला कुठं बी उभा करून भयानं काम ही अशा समुद्रावर काम केले का म्हणून विचारावं. मी त्यांनी सांगेन मला एवढी बार भयानं हाती धरावं. बर. आणि जनता तर तुमच्या माग आहे असं म्हणताय? आहे की जनता माग येते, त्यांचं काम मी करणार. आणि मला मी जर नाही ह्या बारला जर काम केलं, दुसऱ्या बारला भयानं मला ते उभी. तुम्ही जाणार बी नाही तिकडे? पुन्हा जाणार बी नाही. डबल द्या मला. जाणार बी. वार्ड आपण पाहू शकता, आशा समुखराव या जरी अशिक्षित असल्या तरी त्यांना त्यांचं सामाजिक भान किंवा राजकीय भान हे मोठं आहे. काँग्रेस पक्षाने मला तिकीट द्यावं आणि मग मी जे काम करून दाखवणार आहे ते भल्या भल्यांना जमणार नाही, अशा प्रकारचा विश्वास ते या ठिकाणी मतदारांना देतात.
मी साधी गृहिणी आहे, मात्र मागच्या अनेक वर्षापासून हे नगरसेवकाचे इलेक्शन पाहत आले. अनेक नगरसेवक निवडून आले गेले, पण कुणीही प्रभाग क्रमांक 3चं भलं केलं नाही. आणि शेवटी कंटाळून आता मीच या प्रभाग क्रमांक 3 मधून नगरसेवक पदासाठी उभे आहे आणि हा सगळा बदल मी करणार आहे, अशा प्रकारची भावना आशा समुखराव यांची आहे. भारतीय संविधानामुळं महिलांना शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळालं, राजकीय आरक्षण मिळालं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा गांधी असतील यांचा खरा हेतू हा शेवटच्या माणसांपर्यंत सत्ता केंद्र पोहोचण्याचा होता. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर, सत्तेचं विकेंद्रीकरण हा सिद्धांत गांधींनी मांडला आणि त्या सिद्धांतावर ते ठाम होते. तर अशा प्रकारे आशाताई समुखराव यांच्यासारख्या सामान्य महिलेला काँग्रेससारख्या बलाढ्य पक्षाकडून जर नगरसेवक पदाचं तिकीट मिळालं आणि त्या खऱ्याच निवडून आल्या तर हे गांधींचं जे स्वप्न आहे किंवा बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वप्न आहे ते कुठेतरी खरं होणार आहे आणि अशा प्रकारचा निर्धार सुद्धा त्या व्यक्त करताना दिसत आहे. धन्यवाद.